लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवडीनं जो आरोग्य शिबिर घेतलं आहे ते एक ढोंग आहे. आमदार वाचवण्यासाठी, आमदारगी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर, खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इद्रिस नायकवडीला दिले. इद्रिस नायकवडीला आमदारगी दिल्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इद्रिस नायकवडींनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एकही कुठला प्रश्न मांडला नाही. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार इद्रिस नायकवडीवर नाराज होते. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला दादा मिरजेमध्ये आले. महापालिकेची इलेक्शन होती, निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये शरद जाधवच्या घरी मी, दादा आणि कार्यकर्ते थांबले होते. दादाने मला विचारले, अरे जमील इद्रिस का विरुद्धमध्ये काम करतोय का? मी म्हटलो दादा होय. ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्ही मला जरा फोन करून सांगा दुरुस्त झाल्या की नाही. ठीक आहे म्हणतो. दुरुस्त का झाल्या नाही. 10 डिसेंबर होतं, रॅली आमची होती. मी दादाला पियाला फोन लावलो. त्यांचं पियेचं नाव होतं चोबील म्हणून. चोबील मला फोन म्हटले, दादा पण रॅलीमध्ये आहे, तुम्हाला एक 10-15 मिनटात फोन करतो. मग चोबील पियेचा यांचा फोन आला. दादा मला म्हटले, जमील बाबा बोला. मी म्हटलो, साहेब सुधारणा काय झालेलं नाही, दुरुस्त काय झालं. काय म्हणता? हां, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता, मला असं चालणार नाही. असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या पियाला म्हटले, लाव रे इद्रिसला फोन. इद्रिसला फोन लावलं गेलं. काय त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, ह्याला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण काय वावगं ठरणार नाही. एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीचे 4 नगरसेवकाला बसवलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग करून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5मध्ये करंजी आमदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसबाईनं जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारगी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू दे म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरुद्धमध्ये जाऊन, पक्षाच्या विरुद्धमध्ये जाऊन 27 जानेवारीला दादाचा वेळ घेऊन मी दादाला भेटायला गेलो. 27 जानेवारी मी आणि तुमच्यातच एक पत्रकार माझे मित्र बंधू होते, जाऊन भेटलो. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता मला मंत्रालयात दादाची माझी गाठ झाली. माझं काय काम होतं मी दादाला देतो. दादाने वाचून बघितलं, जमीलबाई बरोबर आहे. दादाने मला सांगितले, जमील सांगलीतले एक 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला आलेले होते आणि इद्रिस नायकवडीबद्दल मला सगळं तिने काय सांगायचं ते सगळं सांगितलं. 10 किंवा 11 फेब्रुवारीला तुम्हाला फोन करतो या आणि आपण काय ते बघू. याचा अर्थ असा आहे की 10 किंवा 11 तारखेला दादा इद्रिस नायकवडी यांचा राजीनामा घेणार होते. मुस्लिम समाजाला, खास करून मुस्लिम समाजचा कुठलाही लहानचा लहान कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो, दिलेला शब्द हा पूर्ण करत असतो. इद्रिस नायकवडीनं 2010 साली जे महापौर पद जयंतराव पाटील साहेबांनी तिला दिलं, 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं. ज्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा पसरी खाल्ले गेले. आतासुद्धा
अजितदादा पवार यांनी तिला 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती, त्याचा साक्षी मी आहे. माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. स्वतः इद्रिस नाईकवाडीनं मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिली, त्यातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तिनं या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जर दादाची खरं जयंती करायची असेल, दादावर खरं तुमचं प्रेम असेल, तर अजूनसुद्धा वेळ गेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही. अजूनसुद्धा तुम्ही जाऊन राज्यपालकडे राजीनामा देऊ शकता, वहिनीकडे राजीनामा देऊ शकता. तर मुस्लिम समाजाची कुठेतरी किंमत आणि कुठं अल्पसंख्याची किंमत कुठेतरी पाहिजे. 15 पुढच्या जानेवारीला म्हणजे दादाने मला पुण्यात बोलवून घेतलं होतं. मला, मैनुद्दीन बागवानला, इद्रिस नायकवाडीला आणि जगदाळे सर असं सगळ्याला बोलवून घेतलं होतं. दादानं मला 1 तास वेळ दिला माझा आणि मैनुद्दीन बागवानचं भेटवण्याचा. ज्या वेळेला मी प्रवेश केलो होतो तेव्हा दादाने मी सांगितलं होतं की दादा ह्या अमुक माणसाला पक्षात घ्यायचं नाही, तर मी पक्षात येणार नाही, तर मी पक्षात येणार नाही. दादाने मला शब्द दिलेला होता, तुम्हाला विचारूनच काम केलं होतं. ज्या वेळेला काही लोक प्रवेश करण्यासाठी तिथे गेले, दादाने म्हटलं जमील बाबांना मला विचारायचं आहे, जमील बाबांना बोलवून घ्या. 15 तारखेला आम्ही गेलो, बसल्यानंतर 1 तास दादाने आम्हाला वेळ दिला. मैनुद्दीन बागवान, मी, इद्रिस नायकवाडी, निशिकांत दादा 4 जण बसलो आणि मार्ग निघालेला नाही. मार्ग नाही निघाल्यानंतर आम्ही उठून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर किशोर जामदारनं आणि नगरसेवक मिरजेतले दूत आले. माझे नगरसेवक पण होते आणि आल्यानंतर डायरेक्ट तिने प्रवेश केला आणि बसलं गेलं. बसल्यानंतर बघा, आज मिरजेचे आमदार इद्रिस नायकवाडी पण त्या मीटिंगमध्ये होते. अनेक नगरसेवक बसलेले होते. त्यांना सांगण्यात आलं की दादा आम्हाला तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे. त्या मीटिंगमधनं इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. आमदार इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढण्यात आल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला मी तुझा कट्टर कार्यकर्ता इद्रिस नायकवाडीचा कोण नव्हतं तेव्हा मी तिच्यावर होतो. त्यांच्या डोळ्यातनं पाणी बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी इद्रिसभाईला विचारलो, इद्रिसभाई काय झालं नेमकं आम्हाला सांगा. तर जमील राजकारणात असं होत असतं. मी तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. म्हटलं का सर तुम्ही बोलायला, काय झालं तर सांगा नेमकं. मराठा सगळं एक व्हायला, तुम्ही दोन्ही भाऊ मला पाठिंबा द्या, तुमच्या पाठीशी मी राहतो. वार्ड क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 2 तिकीट द्यायची जिम्मेदारी माझी. तुम्ही असं काय म्हणा लागलं. नाही म्हटला, तुम्ही दोन्ही भाऊ एक. त्यावेळेला आम्हाला दोन्ही भाऊला एक तिकीट द्यायची आश्वासन आम्हाला दिली गेली. दादापाशी गेलं. दादानं म्हटले ठीक आहे तरी असं होऊ शकतं. नाही, 6 नंबर वार्ड माझा आहे, मी त्यांना तिकीट देऊन आणि दोघांना निवडून यायचं माझी जिम्मेदारी. दादा म्हटले ठीक आहे. मग एका भावाला तिथं मी तिच्या विरुद्धमध्ये चढायला तयार होतो. त्यामध्ये बरोबर आहे का चुकीचं आहे. 1 वर्ष 1.5 वर्ष त्या तयारीतच होतो मी. मग तुम्ही एकदा दोन्ही भावाला एक केल्यानंतर तुमची जिम्मेदारी नाही का हो तिकीट द्यायची. ज्या वेळा 29 तारखेला त्या हॉटेलमध्ये बसलं आणि तिकीट द्यायचं वेळ आली, मला म्हटलं लेडीज घ्या भेटू, मी लेडीज घेणार नाही, मीच उभारणार आहे. दिल्याप्रमाणे तुम्ही शर्त पूर्ण करा. मग म्हटलं दादाला फोन लावा, दादाशी मी बोलतो. दादा जर मला म्हटलं तुझे मी थांबू नको इलेक्शनला, तर मी बाजूला उभारायला तयार आहे. दादाच्या शब्दाच्या पुढे मी जाणारा माणूस नाही. हे शब्द मी तिथं सांगितलो. संजय काका पाटील, मकरंद आबा पाटील, लतीफ तांबोडी होते. मग मला म्हटलं 1 तासानंतर फोन लावतो. माझ्यासमोर त्याने फोन लावले दादाला. फोन लागला नाही, फोन उचललं गेलं नाही. मला म्हटले 1 तासानं तुम्हाला बोलवतो. म्हटलं ठीक आहे. 1 तासानं मला बोलवलं गेलं. म्हटले लतीफ तांबोडी म्हटले मकरंद आबा पाटीलमध्ये अजितदादा पवार म्हणजे मकरंद आबा पाटील एक दोन्ही दिलेला शब्द हे पूर्ण करतात. जमीलभाई दादानं तुम्हाला लेडीज घ्यायला सांगितलं. मी म्हटलो हात जोडतो, प्लीज मला लेडीज घेऊ नका. नाही, तुम्हाला लेडीज घ्यावं लागेल. जर काहीही प्रॉब्लेम आला
तर तुम्हाला 1.5 वर्षात 2 वर्षासाठी कॉप्ट नगरसेवक देण्यात येईल. मी दादानं सांगितल्यात काय? दादानं सांगितलं. मग संजय काका पाटील म्हटलं, जमीलभाई तुमच्यावर अन्याय होतं हे मला मान्य, तुम्ही लेडीज. आम्ही लेडीची तयारी केलेली नव्हतो, माझी स्वतःची तयारी केली होती. दादाचा शब्दाच्या पुढं आम्हाला जाता येत नाही. असं अनेक नगरसेवकपद येतील, अनेक जातील, काय पण होतील, कितीही पदं येतील, कितीही जातील, मात्र तो अजितदादा आमचा नेता आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्याक काराध्यक्षपदी एवढी मोठी जबाबदारी दिली, तर नगरसेवक आणि दादा राहिले असं हिच्यापेक्षा मला मोठं पद मिळालं. तर दादाच नाही तर सांगायचं काय? सांगायचं कोणाला, मागायला कोणापेक्षा. त्यावेळेस 27 तारखेला मी गेलो, त्यांना मी पत्र दिलो, तुम्ही प्रश्न विचारला मला. त्या प्रश्नात मी डायरेक्ट लिहिलं होतं की दादा ह्या लोकांनी मला कॉप्ट नगरसेवक पण करतो म्हणून शब्द दिलेलं होतं, आणि ह्या नगर आमदारांनी ह्या ठिकाणी आणून चुकीचं काम केलं, त्यामुळे आपली सत्ता गेली. आज 16वर समाधान लावायला लागलं. त्या ठिकाणी 25 जर आपण गेलो असतो तर आज महापौरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला असता. अहो तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करत नाही. जयंतराव पाटलासारख्या माणसाला तुम्ही फसवला, अजितदादासारख्या माणसाला फसवला. हे आता 2 वर्षासाठी मी तरी सांगत नाही, तिने सत्ता कबूल केल्यात का मी कबूल की बोललाय? इद्रिसीपणे सत्ता म्हटलं ना मला 2 वर्षासाठी दिले म्हणून, का मी बोलायला लागलोय? अरे अजून सुद्धा वेळ गेली नाही, जावा द्या जावा राजीनामा. मुस्लिम समाजाचा कुठं तर मान सन्मान ठेवा. पद अनेक येतील, पद अनेक जातील. कुणाचं मन दुखू नका, कुणाला नाराज करू नका. मुस्लिम समाजामध्ये एखादा लघवीला ठेगला कसं वापरत जातो, लघवी आल्यानंतर आणि तिला टाकले जातो, तसंच वापर करायचं काम इद्रिस नाईकवाडी करतात. एखादा कुणाचं मन जर दुखलं आणि मन जर तुटलं तर परमेश्वरापाशी देर आहे तर अंधेर नाही. एवढं लक्षात ठेवा. कुणाच्या डोळ्यातनं जर पाणी येत असेल, कुणाचं मन जर दुखलेलं असेल, कुणाचं जर चिखलेलं असेल, तर परमेश्वर असं तुम्हाला करेल की तुमचं कयामतपर्यंत तुमचं नाव राहील की हे माणूस असं केला होता आणि असं झालं. या जे राजीनामाची चर्चा झाली ती माझी विनंतीप्रमाणे वरिष्ठांनी राजीनामा मागितलेला होता. 2 वर्षासाठी तुम्हाला दादाने दिलेला तुम्ही राजीनामा द्या. तिने मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाचा भाग दाखवला. जर माझा राजीनामा झाला की महाराष्ट्राचे मुस्लिम समाज राष्ट्रवादीकरणं बाजूला जातील, अल्पसंख्याक समाज बाजूला जातील, असं धाक दाखवलं गेलं. अरे तुझ्यापाशी मुस्लिम समाज आहे कुठं? अल्पसंख्याक आहे कुठं? आणि मुस्लिम समाजासाठी तू काय केलंय? अल्पसंख्याच्या समाजासाठी तू काय केलंय? मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याच्या समाजासाठी तुला दादानं आमदार केलेलं होतं, आणि त्या लोकांचं तू काम केलं म्हणून दादा तुझ्यावर नाराज होतं. ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या माणसाला तुला आमदारगी केली, त्या माणसाला तू फसवला, त्या पक्षाच्या विरुद्धमध्ये तू काम केला. अरे वा रे राजकारण. मी जास्त बोलत नाही, वेळ प्रसंग पुढं घेत जाईल. राजकारण आहे, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, सगळे दिवस येतात, सगळ्यांना दिवस येतात. जर तुम्ही पण बघा, परमेश्वरपाशी फार मोठं ठणका बसणार. या डोळ्यातनं पाणी येतात, त्या पाणीचा हिशेब चुकवावा लागतो. अजूनपर्यंत मी एवढं इद्रिसभाईसाठी केलं. आमच्या परमेश्वरला पहिलं मानलं जातं, तिच्यानंतर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मानलं जातं, तिच्यानंतर आमच्या आई वडिलांनंतर मी लकब जर कोणाला देत होतो ते इद्रिस नाईकवाडीला देतो. माझं आत्ममत चिरा लागला, दुःखा लागला. एवढं मला फसवणूक केली. आज आमच्या डोळ्यातनं पाणी येतं. परमेश्वर कुठं ना कुठं बघायला लागला, हिशेब होणार. मला एवढं आमदारकी दिली, त्या माणसाला तुम्ही फसवता. मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही दिला. 1.5 वर्षात कुठलं काम केलं नाही. महापालिकेच्या विरुद्धमध्ये गेला, दादाच्या विरुद्धमध्ये गेला, आणि मुस्लिम समाजाचं नाव बदनाम करायचं जर काम कोणी केलं असेल
ते आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलं. जयंतराव पाटलाला फसवलं, अजितदादाला सुद्धा फसवलं. हे खरं आहे, राजीनामा मागितलेलं हे खरं आहे. मी आपल्या प्रसारच्या माध्यमांना सांगू इच्छितो की मुस्लिम राजीनामा मागितलेलं हे खरं आहे, परंतु मुस्लिम समाजाचा धाक दाखवून, अल्पसंख्याच्या समाजाचा धाक दाखवून वेळ मारून घ्यायचं काम चालू आहे. आणि मी ह्या तुमच्या माध्यमातून वहिनीला आणि पार्थदादाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पाठीशी आहे, वहिनीच्या पाठीशी आहे आणि पार्थदादाच्या पाठीशी आहे, असं ढोंगी बाबाच्या पाठीशी नाही. आणि जर खरं आंब्याच्या पेटीमध्ये एखादा कुचका आम असतो, ते कुचका आम काढून टाकल्यानंतर पेटी स्वच्छ होत्या, तसं हे कुचका आम मुस्लिम समाजामध्ये आहे, याला काढून टाकलं पाहिजे तर पेटी स्वच्छ होईल. आणि समाज जेवढा आहे आणि जोरानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहील. आमचा मुस्लिम समाज एवढं नाराज झालेला आहे की समाजाचं नाव बदनाम करण्याचं काम हे आमदार इद्रिस नायकवडींनी केलं. पाडलेला नाही, मी उभारलेला नाही, तर मला पाडायचा संबंधच काय येत आहे? सीट बीट काय नाही. माझी मिसेस उभारलेली होती इलेक्शनला, पाडलेलं बिडलेलं काय नाही. इद्रिस नायकवडीनं पाडलेलं नाही, लोकांनी मला पाडलेलं. म्हणजे मतदार म्हणजे इद्रिस नायकवडी पाडलं. इद्रिस नायकवडी एवढं मोठा नाही की त्याच्या इद्रिस नायकवडी वार्ड नंबर 6 मध्ये त्याचं चाललं असतं तर लक्षात घ्या, त्यांनी त्यांची घरातली सीट उभा केली असती. सीट उभा केलेली नाही, नुसता तिनं काम काँग्रेसचं काम बरोबर विरोध केलेला आहे ना. पक्षाच्या विरोधमध्ये 6 नंबरमध्ये काम केले, सगळं तुम्हाला माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. 7 मध्ये BJPचं काम केलेलं आहे, 5 मध्ये करंजच्या आमदारचं काम केलेलं आहे. ज्या माणसानं तुम्हाला आमदारकी दिली, करंजच्या आमदार, तुम्ही ज्या माणसाने तुला आमदारकी केलं त्यांचं तर जरा बंद नका. आणि 27 जानेवारीला मी दादापाशी गेलो. दादाशी माझी चर्चा झाल्यानंतर खरं जर बघायला गेलं तर 5:30 वाजता मी इथं आलो. कुठं आलो? प्रवास करून. सकाळी 9 वाजता मला कळालं की दादाचं दुःख निधन विमानानं अपघातामुळे झालं. पूर्ण महाराष्ट्र दुःखात होतं, त्यांचे विरोधकसुद्धा दुःखात होतं की एक नेता, जे सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आज आपल्यापासून गेलेला, म्हणून दुःखात होतं. पूर्ण महाराष्ट्र असू दे, पूर्ण देश म्हटलं तर वावगं ठरणार. आणि खास करून मुस्लिम समाजावर प्रेम करणारा, अल्पसंख्यावर प्रेम करणारा दादा आज आमच्यातून निघून गेला. आम्ही दुःखात होतो. आणि सगळ्यात जर खुशी जर कोणाला झाली असेल त्या दिवशी 28 तारखेला तो आमदार इद्रिस नायकवडी झाली. का? की माझा राजीनामा होणार नाही. आज सुद्धा आम्हाला असं वाटतं की दादा आमच्यातच आहे. कधीही मी छोटासा कार्यकर्ता, मी जर दादाला फोन लावला की दादा जमील, हा बोला जी, जमील म्हणून मला शब्द सुद्धा कधी बोललेला नाही. 27 जानेवारीला मी दादापाशी बसलो, माझा फोटो आहे तुम्हाला दाखवतो. मी शरद सातपुते पण माझ्यावर होता. माझ्यावर काय पितं ते मला माहीत. 3 दिवस 4 दिवस मी घराच्या बाहेर निघालो नाही. प्रसादच्या माध्यमातून वहिनीला आणि पार्थदादाला सांगू इच्छितो, मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे, अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीशी आहे. पुढची भूमिका काय असणार? पाशी पण पत्र दिलेलं आहे आणि पार्थदादापाशी पण पत्र दिलेलं आहे, वहिनीला पत्र दिलेलं आहे. पदाधिकारी एकत्र येऊन या विरोधात काय तक्रार? 100% पदाधिकारी सगळे मला सांगितलेलं आहे, जमीलभाई तुम्ही पळवा, तुमच्या मी पाठीमागं आहे काय. आणि खरं बघायला गेलं तर हे बघा, तुम्ही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला दाखवतो. स्वतः इद्रिस नायकवडी सांगितलं की मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती, त्यातलं 1 वर्ष गेलेलं आहे. फॅन बंद कर सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.